एक जंगल होतं. तर त्या जंगलामध्ये सर्व पशु-पक्षी आनंदाने राहायचे. तो एकदा त्या जंगलात वणवा पेटला. एक वाघाचं पिल्लू वाचलं. पण त्या वाघाचे आई आणि वडील म्हातारे ते मरण पावले. तर ते छोटंसं वाघाचं पिल्लू जंगलात छोटी-मोठी शिकार करून खाऊन आपले रोजंदारी भागवत. त्याचा मार्ग मिळत नव्हता. त्याला कळत नव्हतं, की आपण कोण आहोत नक्की? आपण वाघ आहोत ही त्याला कल्पना नव्हती. एका दिवशी तो एका नदीच्या पात्रापाशी आला आणि नदीच्या दुसऱ्या टोकाला वाघ पाणी प्यायला आला होता. तर त्या वाघाने डरकाळी फोडली. त्या डरकाळीचा आवाज पूर्ण जंगलात तेव्हा त्याने बघितलं, की हा माझ्यासारखाच दिसतोय. त्या बछड्याने सुद्धा जो थोडा मोठा झाला होता आता, त्याने सुद्धा प्रयत्न केला डरकाळी फोडण्याचा. सुरुवातीला त्याला जमली नाही. हळू त्याने प्रयत्न केला. त्याने डरकाळी फोडली आणि त्याला सुद्धा लक्षात आलं, आपण वाघ आहोत. हे मित्रांनो महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय करायचंय? हे जाणणं खूप गरजेचं. ज्या दिवशी तुम्हाला कळेल, की तुम्ही कोण आहात, तेव्हा तुम्ही या जंगलावर राज्य करा. धन्यवाद.